मराठ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी प्रकाश शेंडगे यांच्या शाईफेकीवरून बोललेले आहेत। ओबीसी बहुजन पार्टीचे सांगली लोकसभेचे उमेदवार प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या गाडीवर चपलांचा हार घालण्यात आला आहे, तसेच गाडीवर शाई फेकण्यात आली आहे। यावर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली। ते म्हणाले, मराठा असो किंवा ओबीसी असो किंवा कोणी असं करू नये, परंतु या माध्यमातून मराठ्यांना बदनाम करण्याचं काम सुरू आहे। ओबीसी मतं मिळवण्यासाठी काही ठिकाणी स्टंट केलेले जात आहेत। प्रत्येकाला आपले मत आणि विचार मांडण्याचं स्वातंत्र्य आहे। पाटील, महत्त्वाची बातमी आली आहे। प्रकाश शेंडगे आहेत, त्यांच्या गाडीवरती शाही फेकली आहे आणि चपल सुद्धा फेकण्यात आलेली आहे, चपलांचा हार सुद्धा घालण्यात आलेला आहे आणि हा प्रकार सुरू आहे। तर तो आरोप प्रकाश शेंडगेंचा आहे की हे सगळं मराठा समाजाकडून माझ्या विरोधात कारस्थान सुरू आहे। नाही, आता ते काय मी बघितलं नाही, काय असेल ते ही मलाही माहीत नाही, पण काय असं लोकशाहीच्या नियमाने बघितल्यावर असं करण्याची कोणीच कोणाविषयी करू नये जर खरं असेल तर, कारण लोकशाहीत प्रत्येकाला त्याचं मत मांडण्याचा अधिकार किंवा जाण्याचा अधिकार असं कोणीच करू नये। पण याच्यात दुसरं बी असं आहे की काही जागेवर असं होतं, त्यांचेच कार्यकर्ते लावते मराठ्यावर लुटीचे। मी बऱ्याच जागेवर त्याचा खोज घेतले, काही ठिकाणी म्हणतोय मी की असं त्यांच्याच कार्यकर्ते त्यांना सहानुभूती मिळवायची मराठा आणि ओबीसी अशी, मग ते स्वतःच आरडायला लावितात, स्वतःच मराठ्याच्या अंगावर ढकलून देतात, ते मराठ्याचे करतात म्हणून त्यांना सहानुभूती मिळवायची। काहींचे खूप जागेवर प्रकार झाले तसे, तर तेच आरडायला लावणार, त्यांचेच कार्यकर्ते, त्यांचंच सगळं फक्त मराठ्याकडून घोषणा द्यायला लावणार आणि नाव त्या आंदोलनाचं मराठ्याचा बदनाम करणार। ह्या शाळा आहेत काहीच्या शाळा आहेत सहानुभूती मिळवायसाठी मताची, पण गावखेड्यात काही नाही तसं। मराठा आणि ओबीसी हे राज्यातले जे आहेत नाटके, हे थोडंफार मुद्दाम नाटकं करतात। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जालना।